रामकृष्ण हॅलो. हरी. बोला महाराज छत्रपती संभाजीनगरवरून बोलतो. बोला बोला. तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं, फार दुःख झालं. मी सतत भगवानगडाला येत असतो. माझं गाव पाटोद तालुक्यामध्ये आहे. पिंपळवंडीचा आहे मी. बर बर पिंपळवंडीचा बर आहे. बर बर आता तुमच्या बरं. गडाच्या आमच्या आजोबापासून वारकरी आहे. सावरगावच्या बरोबर आहे. पायथ्याला. काय काय बोललो आपण त्यांना? नाही साहेब, तुम्ही समर्थन करता असेल सर, देशमुखला मारलं समर्थन करता, चुकीचा संदेश देता. तुमच्या कोणी अपेक्षित नाही महाराज आम्हाला. तुम्ही ते व्यवस्थित ऐका. देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं नाही. म्हणजे तुम्ही त्यांना कशामुळे मारलं? ते म्हणजे खंडणी मागायला जाते तिथं आणि त्यांना रोखलं तर अहो, ते मग आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं का तुम्ही? म्हणजे तुम्ही एका बाजूला वाढल्यासारखं काम झालं. तुमचं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्रित? चालेल चालेल चालेल. तुम्ही ते एका बाजूला ओढ लागले, एका चांगल्या गोष्टी करून बोलतो. बोला बोला. तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं, फार दुःख झालं. मी सतत भगवानगडाला येत असतो. माझं गाव पाटोद तालुक्यामध्ये आहे. पिंपळवंडीचा आहे बर मी. बर पिंपळवंडीचा बर आहे. बर बर आता तुमच्या गडाच्या आमच्या आजोबापासून वारकरी आहे. सावरगावच्या बरोबर पायथ्याला. आहे. काय काय बोललो आपण त्यांना? नाही साहेब, तुम्ही समर्थन करता असेल सर, देशमुखला मारलं समर्थन करता, चुकीचा संदेश देता. तुमच्या कोणी अपेक्षित नाही महाराज आम्हाला. तुम्ही ते व्यवस्थित ऐका. देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं नाही. म्हणजे तुम्ही त्यांना कशामुळे मारलं? ते म्हणजे खंडणी मागायला जाते तिथं आणि त्यांना रोखलं तर अहो, ते मग आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं का तुम्ही? म्हणजे तुम्ही एका बाजूला वाढल्यासारखं काम झालं. तुमचं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्रित? चालेल चालेल चालेल. तुम्ही ते एका